पुढचा सोहळा असेल, पण गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आमच्या संपूर्ण आत्तापर्यंतच्या टप्प्यापर्यंतचा हा सर्वाधिक महत्त्वाचा असा भाग आहे, जो आता यानंतर संपन्न होणार आहे. मुहूर्ताचा नारळ फोडला जातो. आज गप्पांचा नारळ मलाच फोडायचा आहे. खूप खूप आनंद आहे आता या क्षणी मनामध्ये, कारण सहस्त्र कीर्तनांचं आवर्तन, तो अभिषेक पांडुरंगाचरणी आज इथे अर्पण झालेला आहे. संत साहित्याबद्दल मी अधिक काय बोलावं दादा, ती वाणी तुमचीच आहे. खरं तर तुम्ही कीर्तनकारांनी जपलेली आहे. पण सुखालया आला आनंदाचा पूर, असा एक प्रकारे मनात वेगळाच आत्ता संमिश्र भावना आहेत, शब्दातीत आहेत त्या. या क्षणी मला आत्ता आठवते ती एक गोष्ट, जी एका फार मोठ्या योगींची आहे. त्या योग्यांना एकदा असा प्रश्न विचारला होता की जेव्हा तुम्ही आनंदाच्या सर्वोच्च पातळीवरती असता, त्या क्षणी त्या भावना तुम्ही शब्दांमध्ये कशा व्यक्त कराल? तेव्हा ते योगी म्हणाले की आनंद व्यक्त करायचा, आणि तोही सर्वोच्च पातळीवरचा. ते तुम्ही एका योग्याला विचारताय. आनंद आहे, तो खूप आनंद आहे, तो प्रचंड आनंद आहे. कितीही विशेषणं लावली तरी त्यातला आनंद अजिबात कमी जास्त होत नाहीये. तो आनंद तितकाच स्थिर आहे. आणि जर शब्दांमध्ये सांगायचं झालं तर आपल्या आनंदाच्या भावना व्यक्त करताना शब्द संपतात, आणि ज्या भावना असतात त्या अश्रूंमधून व्यक्त होतात. खूप जीव लावला मी या कार्यक्रमावरती, आणि कार्यक्रमाने खूप दिलंय मला. काही 1000 भाग पूर्ण करत असताना हे सोपं नव्हतं. सुरुवातीपासूनच खूप अवघड होतं. म्हणजे आधी हा विचार येण्यापासून की असं काहीतरी व्हावं, त्यानंतर तो विचार रुजवणं, एका चांगल्या वाहिनीवरून त्याचं इतकं छान पद्धतीनं प्रसारण होणं, ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं, हे सगळं खूप विलक्षण आहे. हे मला असं वाटतं की कधी कधी काही गोष्टी आपण ठरवत असतो, पण काही गोष्टी आपण ठरवण्यापलीकडच्या असतात, त्या कोणीतरी करवून घेतो. आणि गजल कीर्तनाच्या बाबतीत मला तरी असं वाटतं की हे कोणीतरी करवून घेतलेलं आहे. का कुठल्या तरी शक्तीने काहीतरी चांगलं पोहोचवणं ही काळाची गरज होती, आणि ती गरज मला असं वाटतं त्या विठुरायांनी सुद्धा ओळखली, आणि कोणाच्या तरी मनामध्ये हा विचार रुजला, आणि लगेचच चक्र फिरली, आणि ही कीर्तन मालिका सुरू झाली. 100 भागांपर्यंत आपण हा कार्यक्रम करूया, हे मला असं वाटतं की गणेश सर तुम्ही किंवा सौमिल तुम्ही जास्त ह्याबद्दल सांगाल. पण मला सुद्धा हेमंतने जेव्हा सांगितलं होतं तेव्हा म्हटलं ते 100 भाग आपल्याला करायचे, आणि तुझ्या साड्या तुला आणायच्या असं. पण पहिला भाग चित्रीकरणाचा मी अजूनही सांगेन. तो दिवस मला अजून सुद्धा आठवतोय. खरं तर वेगळ्या वाहिनीचं मी काहीतरी केलं होतं. संत ज्ञानेश्वर या मालिकेमध्ये मुक्ताईंची भूमिका केली होती, आणि त्यावेळेला मी ज्या ज्या ठिकाणांबद्दल त्या मालिकेमध्ये बोलले होते, कधीतरी इथे जायचंय म्हणून मनात तीव्र इच्छा होती. मला पहिल्यांदा हेमंत म्हणाला होता की आपलं पहिलं शूट आळंदीला आहे. मी म्हटलं आळंदीला म्हणजे असेल कुठेतरी, म्हणजे मला अजिबातच मनात नव्हतं की आपण कुठे शूट करणार आहोत. आणि गणेश सर तुम्हाला सांगते की अजानू वृक्ष, त्यानंतर इंद्रायणीचा काठ, त्यानंतर मंदिराचा, आपल्या संजीवन समाधी मंदिराचा परिसर, हे सगळं मी बोलले होते. त्या ठिकाणी माझं शूटिंग झालं. काय म्हणजे त्या क्षणी म्हटलं हेमंत हे काय होत आहे, म्हणजे हे मी सगळं विचारात कुठेतरी होतं आपण यायचं, आणि एका कामाच्या निमित्ताने मी तिथूनच सुरुवात केली. आणि सुरुवातच इतकी अप्रतिम होती.
इंद्राणीच्या काठी आम्ही म्हटलं पहिली फ्रेम मला अजून सुद्धा आठवते. सगळ्यांना मॅनेज करत करत तिथे आम्ही शूट केलं होतं. आणि तेव्हाच असं वाटलं होतं की आपण हे करतोय कार्य हे खूप मोठं आहे, खूप वेगळं आहे, खूप जबाबदारीचं आहे. आणि कधी या सगळ्यामध्ये मी मिसळली गेले मला सुद्धा कळलं नाही. जसं आपण आपल्या जगण्यामधून श्वासाला वेगळं करू शकत नाही, मी असं म्हणेन की मी गजरला माझ्या आयुष्यातनं वेगळं करू शकत नाही. आणि प्रत्येकाचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. आमची आपली सगळीच टीम. तर मी सगळ्यात आधी म्हणेन की जिथपासून हे सगळं सुरू झालेलं आहे ती जबाबदारी अशा एखाद्या व्यक्तीवरती हवी होती की जिच्यात ते सामर्थ्य आहे, जिच्यात ते तोलून धरणं, पेलून धरणं ही क्षमता आहे. अशा व्यक्तीकडेच ते कार्य येणार होतं, त्या कार्याची जबाबदारी होती. आणि ते अर्थातच आमचे निर्माते गणेश कदम सर. तिथूनच श्री गणेशा झाला, शुभम झाला. आणि अर्थात वाहिनी म्हणजे देवाचाही देव अर्थात झी टॉकीजने इतक्या छान पद्धतीने हे लोकांपर्यंत पोहोचवलं. आता जसा गजरला मी वेगळं करू शकत नाही तसं सगळा जो समाज आहे, वारकरी संप्रदाय आहे, तो गजरला त्यांच्या जगण्यामधून वेगळं करू शकत नाही. इतकी सवय झालेली आहे प्रत्येकाला सकाळी उठल्यानंतर 7 वाजता आपल्या टेलिव्हिजन समोर बसून हा कार्यक्रम बघायचा. आणि किती अनुभव आलेत. म्हणजे हेमंत, आपण महाराष्ट्रातल्या किती कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यामध्ये जाऊन चित्रीकरण केले, माझ्यापेक्षाही जास्त तुम्ही, ही सगळी टीम. सगळ्यात आधी मी उल्लेख करेन अर्थात सागरचा. काय होतं की काही गोष्टी शाश्वत असतात, ते चिरंतन असतात. जसं झी टॉकीज ही वाहिनी, गणेश कदम सर, शुभम प्रोडक्शन, तसं एक नाव 1000 भागांपर्यंत तसंच टिकून होतं. तू आणि फक्त तूच. मी तर सागरला आता म्हणते की म्हणजे या 2.5 वर्षांमध्ये त्याने इतकी कीर्तन ऐकलेली आहेत. सागर काय, त्यानंतर आमचे 2 DOP छायाचित्रण करणारे अर्थात बॉंग आणि विल्सन आता नाहीये. बॉंग, अच्छा मी तुला शोधते म्हटलं, खाली होता अचानक. म्हणजे हळूहळू हे गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, त्यानंतर भगवा वस्त्र, संन्यासापर्यंत सुद्धा पोहोचतील होते. पण इतकी कीर्तनं यांनी ऐकलेली आहेत. आणि प्रत्येक जण आपलं काम इतक्या निष्ठेनं करत असतं. जेव्हा ते कामात असतात तेव्हा जग सुद्धा त्यांना दिसत नाही. आणि ही निष्ठा मला असं वाटतं की प्रत्येकाची आहे. प्रत्येकाची इच्छाशक्ती खूप तीव्र आहे की आपण काहीतरी चांगलं करतोय आणि ते जबाबदारीने करायचे. त्यामुळे हा इथपर्यंतचा प्रवास होऊ शकलेला आहे. आणि आता यानंतर सुद्धा केतन असेल, अभि असेल, मनीष आता नव्याने आपल्याबरोबर जॉईन झालेला आहे. ही नवी फळी सुद्धा जी यानंतर आपल्या बरोबर येते ती सुद्धा तितकीच छान आहे, तितकीच आत्मीयतेने काम करणारी आहे. अगदी लहानातली लहान व्यक्ती की जी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपलं फार मोठं योगदान दिलंय. राकेश सर नेहमी माझ्या आवाजावरती फार बारकाईनं बघत असतात. आत्ता सुद्धा त्यांचे कान माझ्या बोलण्यापेक्षाही माईकचं काय चाललंय ह्याच्याकडेच नक्की आहे. चेतना जी माझ्या चेहऱ्याची कायमच काळजी घेत असते आणि माझं ब्लशर जास्तीत जास्त लागू नये याकरता तिचं कायम लक्ष असतं. आणि फार तिला सगळेजण बोलत असतात, युनिटमधले सगळेच फार प्रेमाने बोलत असतात की चेतनाच हवी, म्हणजे ते चैतन्य कायम टिकून राहतं वगैरे. प्रत्येकाबद्दल सांगत असताना अजून 2 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. म्हणजे इथे बसून शांतपणे असा तो कधी नसतो, कायम आपला पळत असतो, हा सर असं हा भाई वगैरे वगैरे बोलत असतो. एक तो आमचा धवल जो सध्या फ्रॅक्चर नाही पण तरी सुद्धा आजारी होऊन मुंबईत बसलेला आहे. आणि दुसरा हा प्रणय. या सगळ्यांबद्दल म्हणजे खरं सांगू का सोमेल, आता तू कसं आहे की तू कायम आम्हाला हवा असतोस आमच्या बरोबर, पण ते काही शक्य नसतं कारण तू एक वेगळ्याच विभाग आणि जबाबदारीचं काम पाहत असतोस.
पण एक कुटुंब आहे रे इथलं. म्हणजे तू सुद्धा येतोस तेव्हा तुला सुद्धा जाणवत असेल की प्रत्येक जण प्रत्येकाला इतकं जपतंय, इतकी काळजी घेतंय आणि एका कुटुंबासारखे राहतो आम्ही सगळे. त्यामुळे खूप गंमत असते. म्हणजे शूटिंग हे शूटिंग नसतं आमच्यासाठी, तो एक उत्सव असतो जगण्याचा. त्यामुळे खूप मजा करतो आम्ही. आणि त्यातली एक अजून महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे हेमंत भाऊ पांचाळ. हेमंत भाऊ म्हणजे वारकरी संप्रदायाचे हबहब हेमंत भाऊ आहे. मी म्हणेन की यापेक्षा मी अजून काही वेगळं सांगण्याची गरज आहे का? हबहब हेमंत इतकं त्याला वारकरी संप्रदायाने आपलंसं केलेलं आहे, इतकं जवळचं मानलेलं आहे. आणि हीच जी म्हणजे हे जिवलगपण जे आहे ना हेमंत, तू कायम असं जपून राहा. आणि याबद्दल मी तुला खूप खूप शुभेच्छा देते. आणि तू आता अजून जोमाने काम कर, अजून छान काम कर. प्रमोद हा एक आमचा हसरा असा सळसळता उत्साह आहे. तो सुद्धा कायम हा करेंगे वगैरे, हा लोकेशन त्याचा आधीच फिक्स असतं. आधीच फोन येऊन की आपल्याला इथे इथे शूट करायचं, या वाजता तुला यायचं. आणि पॅकअप झाल्यानंतर तो अजिबात थांबू देत नाही, पळा लगेच घरी जा असा त्याचा आग्रह असतो. असा प्रमोद सुद्धा तू पण खूप मस्त काम करतोस आणि मजा येते तुझ्याबरोबर सुद्धा काम करताना. अजून सगळ्या गोष्टी ज्या येतात त्या अकाउंट डिपार्टमेंटकडे चेक. बरं काय होतं माहिती, बऱ्याच ठिकाणी असं होतं चेक करून सांगतो पण हा डायरेक्ट अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून टाकतो. संदीप सैनी सुद्धा एकदा जोरदार काय. अजून एक महत्वाची व्यक्ती, इतकं सगळं छान आपल्यापर्यंत पोहोचत असतं आणि सेट किंवा आर्ट डिपार्टमेंट हे काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि कायमच नवीन काहीतरी करावं. म्हणजे नुसतीच फुलं किंवा फुलांच्या माळा आहेत, पण त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करत राहावं हा ज्याचा ध्यास असतो. आणि नवीन करण्याची, ज्याला कायम काहीतरी चांगलं करण्याची ज्याची आस असते, असा आमचा पॅडी सुद्धा आहे. त्याच्यासाठी सुद्धा बाकी अजून लाइट डिपार्टमेंट. राहुल जी क्या बात कहो आपके बारे में. हा तर काय कलाकारांचा खूप जिवलग आहे. म्हणजे काय किशोरी ताई है ना, वो मेरे लिए ये करती है, मेरे लिए वो करती है, गप्पा फार मारतो आम्ही एकमेकांची तशा. आणि किशोरी अंबिये ताई बरोबर ना राहुलजी. त्यामुळे मराठी म्हणजे खरं तर नॉन महाराष्ट्रीयन आहे ती सगळी मुलं, पण तरी मराठी बरोबर किती घट्ट जोडलेली आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष काम ते मराठीतच करतायत. त्यामुळे गजर बरोबरचं आणि मराठी बरोबरचं सुद्धा ह्यांचं इतकं छान नातं जोडलं गेलेलं आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मिथिलेश जी जो बहुत ऐसे एंथू होते हैं कायम बघ, म्हणजे हे मराठी कम हिंदी कम इंग्लिश. तो मिथिलेश जी आप भी बहुत अच्छा काम करते हैं और आप जो जोक हमेशा कभी कभी ऐसे स्प्रेड करते हो या आप कुछ नहीं करते लेकिन वो हो जाता है, तो वो एनर्जी है गजर की. तो आपके लिए एक एनर्जेटिक ताली. आणि यानंतर ज्यांना आपण असं म्हणूया की सारथ्य करणारे, जसं रथाचं सारथ्य त्या भगवान श्रीकृष्णांनी केलं होतं महाभारतामध्ये, ते खूप मोठं आहे. पण तरी सुद्धा अगदी खेळोपाडी नेणं, तितक्याच जबाबदारीनं नेणं, हे सारथ्य या काळात आमच्यासाठी जे करतायत. तो किरण कुठे गेला, मला दिसतच नाहीये. किरण रथाचं काम करायला गेलाय, साकारीचं काम करायला. म्हणजे सगळे बघा किती कामासाठी असं डिव्होशननी काम करतात. गण्या कुठे गेला, गण्या. अच्छा, एकत्र तरी काही एकमेकांना सोडत नाही, पण अजून पण आहेत ना. मनोज आहे आता इथे. अजून सॅम, मनोज, अवनेश. हा अवनेश, बिलकुल. ही सगळी आमची टीम आहे. कदाचित ही टीम ना, प्रणेश पण
प्रणेश हा एक चांगला कलाकार सुद्धा आहे, रियाचा हा स्टुडंट आहे आणि तो अभिनेता सुद्धा तितकाच चांगला आहे. तर अच्छा, हा एमडीचा सचिन बद्दल मी बोलायचं इथे राहिलेली आहे की जो सगळ्यांना आधी काय हवं काय नको ते पाहतो आणि सगळ्यात शेवटी जो अन्नाचा घास आपल्या घशाखाली घेतो, असा हा आमचा सचिन. आम्ही कधीच म्हणजे स्पॉट वगैरे म्हणूच शकत नाही, की ही फॅमिली आहे आमची, असं मी म्हणेन. काय होतं ना की माऊली, आता तुम्ही सगळेजण इथे आहात, मी तुम्हाला समोर दिसते, पण पडद्यामागचे हे सगळे कलाकार आहेत ज्यांच्यामुळे एक चांगला कार्यक्रम आपण बघू शकता. तर ती ही सगळी मंडळी आहेत. आणखीन एका व्यक्तीबद्दल सांगायचं राहिलेलं आहे, ती म्हणजे आळंदी, जिथून माझ्या शूटिंगची सुरुवात झाली किंवा मी पहिलं गजरमध्ये इथून माझ्या कामाची सुरुवात केली. तर ती आळंदी म्हणजे मला माझं दुसरं माहेर वाटतं. ते एका घराण्यामुळे, एका व्यक्तीमुळे, ते अर्थातच पुरुषोत्तम साहेब. त्यांनी एक खूप छान शब्द रुजवला आहे, जो मला कायमस्वरूपी तो एक शब्दच खूप काही देऊन गेलाय. तो शब्द आहे स्नेहाळू. तर तो स्नेह आपण जपलाय दादा. आणि विद्यावहिनी असतील, गीतावहिनी, ऋषिकेश दादा, आई, बाबा, हे सगळेच आम्हाला आमचेच कुटुंबाचे एक वाटतात, कारण तो जिव्हाळा तुम्ही आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे हे हक्काचं आमचं गजरचं माहेर आहे असं मी नक्की म्हणेन. तर तुमची सुद्धा साथ मला कायमस्वरूपी मी खूप बोलले, पण मी सागर तुझ्याबद्दल पुन्हा एकदा सांगेन की तू हे जे काही काम करतो आहेस हे खूपच महत्वाचं आहे आणि खूप ग्रेट आहे. 1000 कीर्तन मालिका, आणि आज जेव्हा तू आळंदीत माऊलींच्या मंडपामध्ये शूटिंग करत होतास तेव्हा तुझ्या मनातल्या काय भावना असतील हा विचार करून सुद्धा मी म्हटलं की आज सगळ्यात जास्त कोण खुश असेल तर गणेश सर आणि सौमिल नंतर सांग. काय होतं ना, खूप बोलायचं आणि अशा वेळेला आता किती बोलू आणि किती नाही असं होतं. पण मी भगवंताची खूप खूप ऋणी राहीन आयुष्यभरासाठी. म्हणजे जन्म पुन्हा पुन्हा होत राहावा, तर अशीच पांडुरंगाची सेवा माझ्या हातून घडावी म्हणून. आणि सगळं काही मिळालंय, आता काय मिळायचं बाकी नाहीच आहे. इतका आनंद, इतकं समाधान आहे, म्हणजे आनंदाचा डोह असा काठोकाठ भरलेला आहे समाधानाने. बस आता ह्याच्यानंतर कुठली अपेक्षा नाही. पण जाता जाता एक नक्की म्हणेन की आपण असू आपण नसू हा सगळा पुढचा भाग आहे, पण यावत चंद्र दिवाकर हा कार्यक्रम मात्र असाच सुरू व्हावा. हॅलो, आज खूप आनंद होतोय, पण तो आनंद व्यक्त करण्यासारखा आता मला ताईंनी एक शब्द सांगितला की हा कार्यक्रम आम्हाला वाटलेला की 100 एपिसोड करणार, आणि त्यांनी लगेच म्हटलं प्रोडक्शनच्या बाजूने की हेमंतचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की तू तुझीच साडी घेऊन तू तुझीच साडी. मला खूप आनंद होतो ही गोष्ट सांगताना, कारण तिला आम्ही सांगितलं, हे कबूल करतो, आमच्या प्रोडक्शनच्या वतीने आम्ही तिला सांगितलं की बाबा तू तुझी साडी घेऊन ये, कारण आम्हाला तेव्हा फक्त माहिती होतं की 100 एपिसोड करायचे. पण जेव्हा मला कळलं, मी तिला सांगायचो की आज आपल्याला नवीन साडी घ्यायला जायची. म्हणजे तो आनंद वेगळा का होता, ते आमच्यासाठी आव्हान होतं, तिच्यासाठी आव्हान होतं. कारण मला अजूनही आठवते, पहिल्या 4 साड्या म्हणजे 400 एपिसोड, नंतरच्या 4 साड्या म्हणजे 800 एपिसोड, नंतरच्या 2 साड्या म्हणजे 1000 एपिसोड. आता पण म्हणजे अजून आपल्याला साड्यांचं ढिगारा लावायचं, 100 घेऊनच करणार काय पण त्रास तुला आहे साडी पसंत करण्याचा. म्हणजे बघा, आपल्याला साडी आठवते, बरं, साडी आठवते, पण साडींच्या म्हणजे जशी साडी वाढत जाते, आपल्याला नवीन नवीन आव्हानं वाढत जातात. या गोष्टीवर एवढंच सांगायचं मी हे करेन, एका लाईनमध्ये सांगेन की अजून आपल्याला थांबायचं नाही गाड्या, आपल्याला थांबायचं नाही गाड्या, दूरवर पळायचंय, तिथे रस्ताच नाही अशा दूरवर पळायचंय.
आणि जिथे आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होईल तिथे आपल्याला आत्मसात करायचंय की विठ्ठला हीच सेवा करून घेतोस का माझ्याकडनं. याचं कौतुक का वाटलं पाहिजे, याचं कौतुक का वाटलं पाहिजे, कारण संख्या एक आहे, 1000. उद्या आता त्याच्यावर 3 शून्य वाढले, उद्या आणखीन 000 वाढत जाईल. म्हणजे काय, शून्याची आपण तुलना करू शकत नाही. म्हणजे देवा तू आमच्या पदरात पहिल्यांदा 2 शून्य टाकलेस, आता आणखीन 0 वाढत जाते. हे सगळं आहे ना, हे सगळं आपोआप घडत जाते. कळतं नाही का, म्हणजे हे सगळं आपोआप घडत जाते. 0वर 0 माझ्यावरती आढळले जातात पाठीवरती. तो 0 वाढत जातो, तो टप्पा, ती आव्हानं वाढत जाते. तुमच्या साऱ्या वाढत मी एक भाकीत करू शकते, त्याला तुम्ही 0 समजू नका. लाख मोलायचं असं वाढून घ्या. माझ्या साड्या वाढू देत न वाढू देत, त्या वाढतीलच. पण एक नक्की होईल की तू एक कीर्तनकार म्हणून नक्कीच तुझा कार्यारंभ करू शकतो. दादा पाठीवरती हात दिले तर एकदा डोक्यावरती पण हात ठेवा. दादांच्या डोक्यावरती हातच आहे. फक्त हे सगळ्यांना कसं असतं बघा, मी हे बोललो पण कुठे बोललो, इथे मी या जागेवरती जाऊन बोललो. कारण ती वास्तू आहे ना, ती प्रतिभाशाली आहे, प्रतिभावंत आहे. म्हणजे म्हणण्यात काय, मराठी भाषेत सांगेल की हे सगळं आपोआप घडून येतं. म्हणजे पुस्तक घेतल्यावरती आहे ना, जेव्हा परीक्षा आल्या ते आपण जसं पुस्तक घेतो, जसं आपल्याला अभ्यास करायची म्हणजे पुस्तकात पुढच्या परीक्षेत पास होती ना आपली धडपड असते, तसं इथे राहिलं ते आपोआप असं होतं. कारण इथे निवेदिका आहे, तिच्या शब्दांचं भंडार माझ्या मागे आहे. आणि इथे एक कीर्तनकार आहे, इथे माझे गुरु आहेत आणि माझे म्हणजे मित्र भांडण्यासारखे गणेश सर आहेत, किंवा हे सगळे पाठीशी आहेत. म्हणून हे सगळं घडतंय. म्हणजे मी काय चिंतन केलेलं नाही, हे सगळं आपोआप घडतं. का घडतं, कारण आपण त्या वातावरणात, त्या संगती आणि त्या असे मित्र सगळे असतील आणि असं सगळं कुटुंब असेल तर 1000 काय लाख करू ना. कारण प्रणेश तुला वाटतं आमदार झाल्यासारखं वाटतंय बरं ना, प्रणेला वाटतंय आमदार झाल्यासारखं वाटतंय. खरंच आज काहीतरी आहे ना, आपण कमवल्यासारखं मला वाटतंय. का कमवल्यासारखं वाटतंय, कारण शब्दाने शब्द वाढत जातो आणि जेव्हा प्रतिसाद देतो समोर बसलेला श्रोता, तेव्हा आपली किंमत आपोआप कळते की आपण आता कुठल्या टोकावरती पोहोचलो. तुम्ही काय दाखवतोय, तुम्हाला पोवाडा गायची संधी देणार आहे, कारण तुमचा पोवाडा मी ऐकतोय, तो ऐकणार आहे आणि तो सगळ्यांना ऐकवायचा आहे. फक्त आज हा आनंदाचा क्षण आहे, तो खूप मोठा क्षण आहे. जसं एक निर्मात्याबरोबर शुभम प्रोडक्शन कुठलाही आतापर्यंत मी छोटी मोठी कामं केली, पण एका निर्मात्याबरोबर एक दिग्दर्शक टिकणं आणि त्याने 1000 एपिसोड करणं म्हणजे भाग करणं एका हे असं कधीच शक्य नाहीये. म्हणजे काहीतरी मुळात एका दोघांचं झालं असेल असं मला तरी वाटतंय. पण हे कीर्तन म्हणजे काय, कारण ऍक्टिंग करणारा ऍक्टिंग करतो, इतर सिरियल इतर भाग असतील त्याच्यामध्ये ऍक्टिंग करणारा ऍक्टिंग, त्याच्यात व्हरायटी असते, प्रकार असतात. हा ऍक्टर, ह्याचे कॅरेक्टर, त्याचे कॅरेक्टर, पण इथे एकच कॅरेक्टर आहे, तो म्हणजे कीर्तनकार. आणि त्याचं चिंतन आपल्याला समोर बसून ऐकायचं आणि एका कानाने 2 कानाने आणि डोळ्याने बघायचं तो कुठे चुकतोय की नाही, हे एका ठिकाणी बसून बघायचंय. त्यामुळे आपण स्वतः चिंतन केलं पाहिजे आणि आपण स्वतः ते आत्मसात करून आपल्याकडे सहनशीलता हवी. तो म्हणजे डिरेक्टर सागर सावंत. म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे सर, तुम्हाला पण माहिती की एका शोला डिरेक्टर इतका 1000 करायला म्हटलेलं सांगतात की ते तोच पण ऐकत
तोचपणा येतो, तोचपणा येतो असं होतं. पण तू तोचपणा नाही जाणवला, तू काहीतरी वेगळं केलंस. त्याबद्दल शुभम प्रोडक्शनच्या वतीने तुझे आम्ही खूप खूप आभारी आहोत. अशीच तसंच बॉम्ब पहिला विल्सन होता, आज तू बोललीस बॉम्ब खाली बसलेला, अरे खाली शोधते, तो वर गेला का? कारण तो विल्सनच्या जागी आहे. तो आता बॉम्ब नाही राहिला, त्याला अक्षय शिंदे म्हणा. आणि छायाचित्र करणार डीओपी म्हणा. तो आज मोठा झाला. कारण कसं आहे, जसा माणूस मोठा होतो तसं त्याच्या पेहरावामध्ये बदल होतो. काल त्याने टी शर्ट घातलेला म्हणजे माणूस म्हणजे बघा, तुम्ही कीर्तन सांगून फक्त तो भाव बदलतोय, पण त्याच्या अंगावरचा पेहराव पण बदलतोय. तो आज खाली बसलेला, तो आज उभा आहे. बरोबर, फरक आहे. आणि खरंच भाऊसाठी टाळ्या, कारण मी त्याचं फक्त एवढंच वाटलं, कारण तू म्हणाल असते मला गोष्ट लागली त्याला मी एकटाच काम करतोय काही, एकटाच काम तू एकट्याला तुझ्याप्रती आम्ही पण धावतोय, पण दिसत नाही का तू इतका पुढे गेलाय की आम्ही तुला मागचे दिसे नसेल लागले, पण आम्ही तुझ्या जवळच आहोत. आणि असाच तू मोठा हो. शुभम प्रोडक्शनचे गणेश सरांचे सगळ्यांचे त्याला बोलायचं इतके पाटील आहे तू तर माझ्या मनात आहेस. मनात म्हणजे मी तुझ्या मनात म्हणजे मी आता असं म्हणायला पाहिजे मला की मला ते करणारे म्हटले मी मन म्हणजे साप हो. साप म्हणजे कसं एकदम धारदार हो, म्हणाला ती तलवार. हा फक्त तलवार बाहेर काढू नको. हा आणखी सगळ्यांबद्दल मला म्हणजे हीच वेळ आहे, थोडा अवधी घेतो. ह्यातला सगळेच म्हणजे सगळे प्रत्येक काम म्हणजे हा पॅडी आहे पद्मनाथ मूवी, ते त्याच्या नावातच बघा पद्म नाव आहे. बरोबर आहे, तो खूप छान आहे, तो खूप छान करतो, पण त्याने काहीतरी आपल्यामध्ये बदल घडवला पाहिजे त्याला कळतंय, म्हणून त्याने हा आज बदल घडवलेला आहे. त्यासाठी टाळ्या. आणि त्याच्याबरोबर दुसरे काम करणारे सॅम आहे, प्रणेश आहे, तुम्ही त्याच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. तुम्ही किती दिवस मान खाली घालून बसणार, किती दिवस टोपी घालून बसणार, टोपी काढा. हा त्यांना तुम्ही शिकवा, कारण आपल्याला अजून हा एकच शो नाही करायचा, आपल्याला आणखीन काहीतरी वेगळं करायचं, आपल्या लोकांना काहीतरी वेगळं दाखवायचं. बरोबर. चेतना, हा चेतनाबद्दल म्हणेल की ती खूप छान आहे, फक्त तिने पुढे वेळेवरती यावं, कारण ती खूप लांब राहते ना, खूप लांब राहते. हा तर तिच्यासाठी खरंच टाळ्या, कारण की प्रत्येक भाग येतो, पण ती किती चांगली दिसते, तू किती छान दिसतेस ना, त्याचे सगळे श्रेय तिला आहे. हा तिच्याकडनं कधी अशी लिस्टिंग वगैरे घेतच नको जाऊ, ती देणार तुला. हा तिला पण काळजी आहे, आणि तू केसांचीच काळजी आहे. केस गळले तर माणूस काहीच नाही. आणि प्रणेश पण खूप छान. प्रणय धवल हे म्हणजे हा प्रणय आणि धवल हा पांढरा शुभ्र आहे, बरोबर. आणि प्रणयतेने जागरूकता आहे, जागरूक आहे, बरोबर. आणि सागर तुमच्या मागे आहे, बरोबर. पण सागर प्रवाहावर कुठे वाहत नाही गेलं, सागर तिथेच आहे, कारण ती मुंबई आहे, मुंबईतच पाणी भरणार. इथपर्यंत पाणी गेलेलं आहे, डोक्याच्या वर नको जाऊ द्या आपल्या, तेवढी फक्त काळजी घ्या. आणि सागर कधी कधी आपल्यावरती खूप हे येतं, दबाव येतो की आपल्याला इथे शूटिंग. दबाव म्हणजे प्रेशर ना, प्रेशर म्हणजे कुकरची पण. आपल्याला दबाव येतो, म्हणजे कामाचा दबाव येतो की आता आपल्याला वनमंदिरा करायचंय, नंतर मग गजर करायचंय, नंतर मग हे करायचंय. पण त्याही परिस्थितीमध्ये त्याची सगळ्यांचीच म्हणजे डिरेक्टर हा एक त्या कुटुंबाचा एक आदर्श असतो, म्हणजे त्याच्या आव्हानात्मक दृष्टिकोनातून सगळे चालतात. मला पुढे
तर तो जर स्थिर असेल तर सगळे स्थिर असतील असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण जर तर घराचं छप्परच उडालं, बरोबर आहे. आज मला कोणीतरी एक SMS पाठवला की इमारत फळाली आणि असा SMS पाठवला. हा, संत कृपा झाली इमारत फळाली वगैरे. तर त्यांना मला फक्त एवढंच असं वाटलं, त्यांनी असं पाठवलं की आम्ही तुम्हाला म्हणजे विसरलो, म्हणजे पाया तुम्ही विसरला. आम्ही पाया विसरलो नाही म्हणून आज मला अजूनही आठवतंय सर, मला वाटतं आपण कोकणात 100 भाग केला, नंतर मग 500 इथे केला आणि परत 1000 परत माऊलींनी इथेच बनवलं. म्हणजे हा गुरूंचा आशीर्वाद आहे की सद्गुरूंचा आशीर्वाद आहे की माऊलीच आपल्याला इथे घेऊन येत आहे, ते प्रत्येकाने ठरवावं. हा, आणि पुढे आता काय बोलत नाहीये कारण की गंभीर महाराजांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. त्यांचा चेहरा बी गंभीर असला, हा नाव जरी गंभीर असलं तरी चेहरा त्यांचा गंभीर असतोच, पण चेहऱ्यावरती हास्य असतं. पण त्यांच्या थाप कुठे पडेल आपल्याला माहिती, फक्त आपल्यालाच माहिती, कारण हे या कुटुंबाचे भाग आहेत म्हणून मी यांचे नाव घेतलं. कारण कधी सर यांना बोलवलं ना तर कधी ते येतात, कधी येतात. असं प्रमोदाच्या शब्दामध्ये आनंद आहे, मोद आहे, हर्ष आहे. म्हणजे काय, कुटुंब आहे, एक प्रकारचं कुटुंब आहे. आनंद असला तरी कुठेतरी मनात रुसवा असला तरी रुसवाच्या आधी काय तो आनंद, आनंदाच्या आधी काय तो प्रमोद. म्हणजे काय, आपले कुटुंब आहे. पण विसरू नका, आपल्या कुटुंबाचं नाव शुभम प्रोडक्शन आहे. त्यामुळे गणपती तिथे बसलेला आहे, त्यामुळे त्याने वरदहस्त दिलेलं आहे, पण एका हातात लाडू ठेवलेला आहे, बरोबर आहे. पण तो खात नाही, तो ठेवला आपल्यासाठी. हे सगळं आपल्यासाठीच आहे, त्यामुळे आपल्याला कुठून घेऊन जाणार. शेवटी मला हे का सांगावं असं वाटतंय, कारण कुठेही जर म्हणजे आपण कधी रागाने गेलो किंवा कोणीतरी आपल्यावरती असं काहीतरी झालं आणि आपण गेलो बाहेर, तर शेवटी कुठे येतो आपण, घरीच येतो. का, घरी आईने जेवण बनवलंय. म्हणजे काय, सरांनी आमच्या लाडू ठेवलेले आहे, कारण ते गणपती आहे, आशीर्वाद दिले, हा लाडू खा. आणि किती वेळ मी धरून ठेवू, किती वेळ धरून. असा शुभम प्रोडक्शन. सोमिल बद्दल म्हणायचं तर सोमिल गुणवंतता आहे, नामवंतता आहे, पण सोमिल हा सोमिल आहे. हा सोमिल तर म्हणजे सोमिल, आता तू बोललीस आता मला सोमिल खूप कौतुक झालेलं आहे. म्हणजे तुझ्याबद्दल ह्याला काही बोलवत नाही म्हटलं, एका शब्दात मीच सांगते, 100 मिलेंगे लेकिन सोमिल जैसा नहीं मिलेगा. वा वा, मस्त मस्त. आणखी एक साडी घ्यायचा विचार. सोमिल कडे एक साडी. आणि कसे जिंकलाय तू, जिंकलाय साडी. तर सचिन केतन, अभि, संदीप बद्दल चेक सांगितलं. कारण कसं आहे, जेव्हा छोटं कुटुंब असतं तेव्हा आपल्याला एका हाताने आपल्याला करता नाही, म्हणजे सगळे वाढत जातात. त्यातलाच भाग संदीप आहे. म्हणजे एकाने कुठली गोष्ट घडत नाही म्हणून माझ्याबरोबर प्रमोद आला किंवा संदीप आला किंवा असे आले. हे कुटुंब आहे, सांगण्याचं कुटुंब आहे. तर तुमचा चेक तुम्हाला मिळत राहणारच, तुम्ही चेक करत बसू नका, हा याची खात्री देतो. आता मिथिलेश तुम्हारे हाँ तुम इनोसेंट है, तुमने इतना हमें प्रकाशित किया है कि हम ही नहीं जान पाए, तुमने इतना हमें प्रकाशित किया है. आप हमारे साथ न छोड़े. हाँ, बाकी सगळं अटेंड आपले राहुल वगैरे त्यांच्यासाठी वगैरे सगळ्यांसाठी टाळ्या. तर शुभम प्रोडक्शनच्या वतीने आम्ही आमचे सगळे लाडके व्यक्तिमत्व, आमचे परमस्नेह मित्र पुरुषोत्तमदादा पाटील म्हणजे झी टॉकीज ह्या कार्यक्रमाचे, मनवंदिता आणि गजर कीर्तनाच्या ह्या दोन्ही कार्यक्रमाचे मार्गदर्शक सल्लागार, त्यांच्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम म्हणजे 1 ते 3-0 पुढे वाढत जातील, आणखीन जातील ना, ते ह्यांच्यामुळेच. त्याबद्दल मी विनंती करतो गणेश कदम यांना टाळ्यांच्या गरज करा की त्यांना
शाल देऊन त्यांचा सन्मान करावा.